अगर आप हमारे चैनल पर नए हैं तो आप हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, बेल आइकॉन के बटन को दबाएं ताकि तुरंत आप तक ऐसे अनुभव और मानव धर्म परिचय पहुंच सके और आप इन वीडियो के द्वारा आप अपने मानव जीवन को अच्छा बना पाए। मानव धर्म महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्माची स्थापना 1949 साली फेब्रुवारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात महाशिवरात्रीच्या पर्वावर केली। मानव धर्माचा मुख्य उद्देश मानवाने मानवासारखे वागावे हा आहे। या धर्माची शिकवण म्हणून मानवाला भगवंत प्राप्तीसाठी निष्काम कर्मयोग साधण्याकरिता त्यांच्या आयुष्यात वागण्याकरिता बाबांनी 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम दिले आहेत। ते खालील प्रमाणे आहेत। 4 तत्व। 1 परमात्मा एक। 2 मरे या जिए भगवत नाम पर। 3 दुखदारी दूर करते हुए उद्धार। 4 इच्छा अनुसार भोजनाल। 3 शब्द। 1 सत्य बोलणे। 2 मर्यादा पाळणे। 3 प्रेमाने वागणे। 5 नियम। 1 ध्येयाने एक भगवंत माननेश। 2 सत्य, मर्यादा व प्रेम सेवकात तसेच कुटुंबात कायम करणे। 3 अनेक वाईट व्यसने बंद करणे। दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॉटरी, कोंबड्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे। स्त्रियांनी मुलांना आणि पतिदेवाला वाईट शब्दांत बोलू नये। याशिवाय मानव जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे। 4 कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे। 5 मानव मंदिर सजविण्याकरिता दान देणे। आपले कुटुंब मर्यादित ठेवणे। मानवाने भगवंताच्या चरणावर मरून त्याला उभे केले पाहिजे आणि त्याने सर्व कार्य भगवंताला समोर ठेवून केले तर तो नेहमी सुखी आणि समाधानी राहू शकतो। की बाबांनी या मार्गात एक परमेश्वर मानला आहे। बाबा हनुमानजी हे महात्यागी बाबा जुमदेवजी यांचे गुरु आहेत। त्यांनीच बाबांना एका परमेश्वराची ओळख करून दिली। परंतु बाबा हनुमानजी हे या मार्गाचे परमेश्वर नाही। परमेश्वर ही व्यक्ती नसून 24 तास जागृत असणारी दैवी शक्ती आहे। ती निराकार आणि चैतन्यमय आहे। प्रत्येकाच्या आत्म्यात ती शक्ती विराजमान आहे। म्हणून प्रत्येक मानव हा चैतन्य आहे। या दैवी शक्तीला आकारात दाखविता येत नाही तर बाबांनी दिलेल्या तत्व, विश्वास आणि त्याग यामुळे ती आकारात दाखविता येते, म्हणजेच त्याचे गुण दिसतात। वंशपरंपरेनुसार रूढिवादाप्रमाणे या मार्गाची दीक्षा घ्यायच्या अगोदर सर्व देवदेवतांचे विसर्जन करावे लागते। तेव्हाच परमेश्वर पाठीशी उभा राहतो। मूर्तिपूजा बंद करावी लागते। श्री संत तुलसीदासांनी म्हटले आहे की पत्थर पूजे भगवान मिले तो मैन पूजू पहार्या म्हणीप्रमाणे बाबा नेहमी सांगतात की भगवंत निर्जीव वस्तूमध्ये वास करीत नाही तर तो सजीव वस्तूंमध्ये वास करतो। त्यामुळे त्याचा आत्मा हा चैतन्य असतो। परमेश्वराने बाबांना त्यांच्या आत्म्यात आपली ओळख करून दिली आहे। म्हणून बाबा हे प्रत्येक मानवाच्या आत्म्यात परमेश्वर पाहतात, जो 24 तास त्याचे जीवन चैतन्यमय बनवितो। म्हणून बाबा स्वतःचा आत्मा आणि दुसऱ्याचा आत्मा सारखाच आहे असे समजून कोणालाही आपल्या पाया पडू देत नाहीत, कारण एका आत्म्यापुढे दुसरा आत्मा झुकेल। त्यामुळे आत्म्याचा अपमान होईल आणि पर्यायाने परमेश्वराचा अपमान होईल असे ते समजतात, कारण आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे। हीच शिकवण त्यांनी मानवाला, सेवकाला दिली आहे। या मार्गातील सेवकाला कोणत्याही देवळात नमस्कार करता येत नाही। तसेच तांत्रिक मांत्रिक यांचाही उपचार करता येत नाही। किंबहुना या तांत्रिक मांत्रिकांचा इलाज या मार्गातील सेवकांवर चालत नाही। अनेक वाईट व्यसने बंद करावी लागतात। दारू पिणाऱ्याला घरात प्रवेश देता येत नाही। दारू पिणारा घरात आला तर त्या घरात दुःख निर्माण होते।